घटना आहे सोलापूरमधील। आदल्या दिवशी लग्न झालेलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी संसाराच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली। केवळ हा विचार करूनही आपल्या काळजामध्ये जर होतं। नवरा बायकोचं नातं म्हणजे प्रेमाची सुरुवात असते, एक नवीन जग असतं आणि त्याच जगाची उभारणी आदल्या दिवशी सुरू होते आणि दुसऱ्याच दिवशी कोसळते। हे खूप कठीण आहे स्वीकारणं। सोलापूर जिल्ह्यातल्या बाबुळगावचे हरिदास पराडे यांचा मुलगा समीर आणि माढा तालुक्यातील घोटी गावातील बाबासाहेब गळगुंडे यांची मुलगी जानकी या दोघांचं लग्न ठरलं होतं। दोघंही एकमेकांना पसंत पडले होते। त्यांचं नातं प्रेमाचं होतं। फोनवरती अनेकदा बोलणं, हसणं, भावी आयुष्याच्या स्वप्नात रमणं, त्यांच्या नात्यातील गोडवा वाढत चालला होता। लग्नाचं ठरल्यापासून दोन्हीकडे जोरदार तयारी सुरू होती। समीर आणि जानकी दोघंही खूप म्हणजे खूप उत्साहात होते। शॉपिंग, पाहुण्यांची यादी, सगळी काही तयारी चालली होती। दोघांच्याही डोळ्यात एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्न होती। जानकी लग्नाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती आणि शेवटी तो दिवस उजाडला। 13 मे 2025 नीरा नरसिंहपूर येथील एका सुंदर मंगल कार्यालयात दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं। हजारो लोक, शुभेच्छा, आशीर्वाद, अक्षता, वऱ्हाड्यांची गडबड आणि त्या गोंधळामध्ये समीर आणि जानकीचे डोळे एकमेकांमध्ये हरवले होते। आता ते कायमचे एकमेकांचे झाले होते। 7 जन्माचं वचन त्यांनी घेतलं होतं। जानकीची विदाई झाली। ती आता समीरच्या घरी जाणार होती, एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती। समीरने जानकीच्या घरच्यांना दिलेलं आश्वासन अजूनही त्यांच्या कानामध्ये घुमत होतं। तुमची लेक माझी जबाबदारी आहे, मी तिला खूप म्हणजे खूप खुश ठेवीन। सायंकाळी जानकीने सासरी गृहप्रवेश केला। लक्ष्मीच्या पावलांनी पारंपरिक पोशाखामध्ये विधी, देवदर्शन, मोठ्यांचे आशीर्वाद, सगळं काही पार पडलं। सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं। जानकीचा चेहरा थोडासा थकलेला होता। हळद, लग्न आणि या सगळ्याची तयारी यामुळे ती थोडीशी अशक्त झाली होती, पण तिने काहीही तक्रार केली नाही। हा थकवा असेल असा विचार करत तिने त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं। रात्री पाहुणे गप्पा गोष्टी करत होते। नवऱ्या बायकोवरती चेष्टामस्करी चालली होती। शेवटी उशिरा सगळेजण झोपी गेले। जानकी ही आता आपल्या नव्या घरामध्ये नवऱ्याच्या प्रेमामध्ये गुंतून शांतपणे झोपलेली होती। तिचं स्वप्न आता पूर्ण झालं होतं। आता तिचं आयुष्य समीर सोबत होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। दुसऱ्याच दिवशी सकाळी जानकीच्या छातीमध्ये कळा सुरू झाल्या। सुरुवातीला तिला वाटलं 2 दिवसांच्या धावपळीमुळे त्रास होत असावा, पण काही वेळातच त्रास खूप प्रमाणात वाढला। छातीमध्ये प्रचंड दुखू लागलं। तिला घाम फुटला आणि ती विवळू लागली। समीर आणि त्याच्या घरच्यांनी तिला क्षणाचाही विलंब न करता लगेचच जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं। डॉक्टरांनी तातडीनं तपासणी केली आणि स्पष्ट केलं, तीव्र हृदयविकाराचा झटका आहे, परिस्थिती गंभीर होती। डॉक्टरांनी लगेचच तिला अकलूजच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देखील दिला। प्रयत्न सुरू होते। गाडी तिच्या जीवासाठी धावत होती, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। वाटेतच जानकीचा श्वास थांबला। 24 तासांपूर्वी समीरच्या हातामध्ये हात घालून 7 जन्माचं वचन घेतलेली जानकी आता मात्र निशब्द झाली होती। समीरची नववधू आता त्याला पहाटेच कायमची सोडून गेली होती। ही बातमी ऐकून पराडे आणि गळगुंडे कुटुंबावरती दुःखाचा डोंगरच कोसळला। ज्या घरामध्ये काल आनंद, नाचगाणी होती, तिथे आज रडण्याचे आवाज घुमत होते। ज्या मांडवामध्ये विवाह सोहळा पार पडला होता, तिथूनच आता जानकीच्या अंत्ययात्रेची तयारीही सुरू झाली होती। समीर, ज्याचं लग्न झालं होतं, तो स्वप्न रंगवत होता। त्याच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते। जानकीला अग्नी देताना त्याचं काळीज फाटलं होतं। ही बाबुळगाव आणि घोटी गावातील सत्य घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली आहे। या कथेमधून एकच गोष्ट शिकायला मिळते, आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो। जानकीने देखील त्रास होत होता आणि असं असून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण लग्नाची गडबड, आनंद, थकवा या सगळ्यामध्ये स्वतःच्या शरीराचे संकेत ओळखता आलेच नाहीत। आपण अनेक वेळा हलक्याशा दुखण्याकडे दुर्लक्ष करतो, पण छोटासा त्रासही कधी कधी जीवघेणा ठरू शकतो।
म्हणूनच आपल्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. स्वप्न पहा, पण शरीराची खबरदारी घेतच स्वप्न जपा. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका. सोबतच बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज